आता पाहूया टॉप 9 राजकीय बातमी। राज्य मंत्रिमंडळ विस्तारात आम्हालाही स्थान द्या, आयाराम गयारामांचे लाड किती पुरवावे याला निर्बंध गरजेचं, सदाभाऊ खोत यांचा भाजपला सल्ला। आयाराम गयाराम यांचे लाड किती पुरवावे यालाही कुठंतरी थोडंसं आता निर्बंध असणं अत्यंत गरजेचं आहे। शेतमजूर, बाराबुलतेदार यांचंही नेतृत्व प्रतिबिंब आम्ही करत असतो आणि त्यांचं प्रतिबिंब हे येणाऱ्या विस्तारामध्ये उमटलं पाहिजे। नितीश कुमार आणि चंद्रबाबू हे केंद्र सरकारमध्ये अतृप्त आत्मा, दोन अतृप्त आत्म्यांची केंद्र सरकारला शांती करावी लागेल। संजय राऊतांचा मोदी सरकारवर निशाणा। जिस प्रकार से कैबिनेट का चयन हुआ है और पोर्टफोलियो का डिस्ट्रीब्यूशन किया है, लगता है सभी आत्माएं अतृप्त है, खास करके एनडीए के उनके सहयोगी। ठाकरेंचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला खूप फायदा झाला। ठाकरेंनी अनेक दौरे करूनही केवळ 9 जागा मिळवल्या। चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। तर ठाकरेंच्या पक्षाला गळती लागली, खासदार संदीपान भुमरेंचं विधान। सगळ्यात जास्त मेहनत माझं म्हणणं आहे की उद्धवजीने घेतली लोकसभेमध्ये। मला म्हणजे कुठे खूप फिरले, त्यांना 9 मिळाले। उद्धवजीने पण याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे। त्यामुळे याच्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीने स्वतःचा फायदा अगदी बक्कळ करून घेतला, बक्कळ। उद्धव साहेबांनी किती जागा उभा केल्या, मला वाटतं काहीतरी 21-22 जागा 22 जागा उभा केल्या आणि मला वाटतं 8-9 खासदार त्यांचे आले। ते आपल्या लक्षात आलं की त्यांना गळती लागलेली आहे। ठाकरेंना मुस्लिम आणि दलित बांधवांच्या मतांमुळे सूट झाली। मंत्री उदय सामंतांची उद्धव ठाकरेंवर टीका। लोकसभा निवडणुकीत आमचा जिंकण्याचा स्ट्राईक रेट 48%, सामंतांचं वक्तव्य। 7 जागा ज्या लोकसभेच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही जिंकलेले आहेत, हे काही यश कमी नाही आहे, कारण आमचा स्ट्राईक रेट हा 48% आहे। काही लोकांनी मुस्लिम बांधवांच्या जीवावर, दलित बांधवांच्या जीवावर जी मतं मिळवलेली आहेत त्यांना सूज आलेली आहे। गोड बोलून माझा काटा काढण्याचा सरकारचा प्रयत्न असतो। सरकारला जाणीव असती तर मागणीची दखल घेतली असती। मनोज जरांगेंचा राज्य सरकारवर गंभीर आरोप। गोड बोलून काटा काढायचं काम करत असते ना, एका दिवसाचा अंदाज दिसतोय। मग तातडीने मार्ग काढतो म्हणायचं, 5-5 दिवस होऊ द्यायचे। त्यांना जर मराठीची माया असते 4-4 दिवस उगूच दिले नसते त्यांनी। खासदार संदीपान भुमरेंनी घेतली जरांगे पाटलांची भेट। संदीपान भुमरेंकडून मनोज जरांगेंच्या प्रकृतीची विचारपूस। सरकार आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक, खासदार संदीपान भुमरेंची माहिती। मनोज जरांगेंनी चर्चेसाठी 10 जणांची टीम तयार करावी। अभ्यासपूर्ण समिती तयार केल्यास तोडगा निघू शकतो। चंद्रकांत पाटलांचं जरांगेंना आवाहन। 10 जणांची टीम तयार करा, कारण आंदोलनामध्ये या 10 पैकी 10 गोष्टी पूर्ण झाल्या की मग मी उठतो असं नाही चालत। बऱ्याचशा गोष्टी त्यांनी जर अभ्यासपूर्ण टीम तयार केली तर संपतील असं मला वाटतं। माढ्याचे आमदार बबन शिंदे मनोज जरांगेंच्या आंदोलनाला त्यांचा पाठिंबा। बबन शिंदेचे पुत्र रणजितसिंह शिंदेंनी उपोषणस्थळी जाऊन पाठिंब्याचं पत्र दिलं। मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 4था दिवस। प्रकृती खालावल्याने आरोग्य पथकाकडून उपचार घेण्याची विनंती, तर जरांगे पाटलांकडून उपचार घेण्यास नकार।